नमस्कार मित्रांनो, मी मयूर गावडे. गोष्ट एका प्रवासाची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपलं सकाळी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि आज आपण निघालो आहोत कोकणात जायला, ते पण बाईक घेऊन. तर आजचा आपण प्रवास सकाळी सुरू करत आहोत. चला सुरू करूया. चला निघायची तयारी करूया. तू काय सोडायला आला का रे? हां, सोडायला आला आम्हाला? गणपती बाप्पा. आपण आता घराकडून निघालेलो आहोत, पण इथे आपल्याला काही तेवढं शूट करता येणार नाही आहे, कारण तोच आपला लोकल रस्ता आहे. आपण लवकरात लवकर उजाडण्याच्या आत मुंबईच्या बाहेर पडून पळसचे फाटा पार करून NH66 हायवे गाठूया, आणि त्याच्यानंतर आपण पुढचं घाटातलं शूटिंग वगैरे करूया. चला मग भेटूया आपण मुंबईच्या बाहेर पडल्यावरती. चला बघा, जसं जसं आपण पुढे जात चाललो तसं आपण निसर्गाच्या कुशीत जात आहोत. खरंच छान वाटतंय, निवांत मस्त. आता इंदापूर फाट्याला पोचलो आहे. मस्त क्लायमेट आहे, गरम वगैरे काहीच होत नाही. असं वाटत नाही की गरमीचे दिवस आहे, थंड वाटतंय आणि नॉर्मल स्पीडने चाललो आहे. 45-50 करतो. छान क्लायमेट आहे. अजून थोडं पुढे गेलं की अजून जरा निसर्ग दिसेल. परत आपण पुढे भेटूया. बरंच व्ह्यू बघा यार, व्ह्यू सोलो राईड करणं फार गरजेचं असतं. मस्त मजा येते, निवांत शांत निसर्गाच्या कुशीत प्रवास करताना. तसेच आपण चालता मध्ये आपण बऱ्याच गप्पा मारत जाऊ थोड्या वेळाने. आता आपण आलो तर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. इकडे पक्षी कमी आहेत, पण सध्या माकडं जास्ती वाटेत भेटतात. आता बघायचं तुम्हाला एक दिसलं असेल, पक्षी तर अजून एकही दिसला नाही मला. आतमध्ये जंगलात असतील, पण वाट्यावर बोला आहे ते घाटावर. आपण महाड पोलादपूरच्या रस्त्यावरती आलेलो आहे. तिकडे डाव्या बाजूला आपल्याला बघा गांधार लेणी दिसत आहेत वरती डाव्या बाजूला जाता. आणि फायनली आपण कशेडी टनेलपर्यंत पोचलेलो आहोत. आता आपली एंट्री होते कशेडीच्या बोगद्यामध्ये. चला जाऊया. खूप उन्हाने तापलो, जरा सावलीत जाऊया. मस्त सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. चला 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 उन्हान शेकून निघालं, जरा सावलीत जाऊ. चला. हा
वाटलं रे, लय गारगार वाटलं. सकाळपासून तापलेलो राव. चला बाय बाय. सावलीचा आनंद, गारव्याचा आनंद, थंडाव्याचा आनंद संपलेला आहे. परत थंडाव्यातून परत गरमीत उन्हात कशेळीचा भोगता संपत आहे. परत 8 वाजता चालू होत आहे. परत रणरणत्यामुळ्यामधून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. चला आता आपण थेट चिपळूणमध्ये भेटूया. जस्ट आपण पोचलो आहोत माणगावमध्ये. चहा घेण्याचा विचार होता, पण फक्त 9-9:15 वाजले. पण एवढी गरमी होते की चहा पिण्याची इच्छा नाही राहिली. त्यापेक्षा उसाचा रस पिलेला बरा. पण अजून पुढे गरमी किती असेल काय माहिती नाही. पण अजून 300-350 किलोमीटर अजून प्रवास करायचा आहे. पण त्याआधी 100 किलोमीटर झाल्यानंतर 100 किंवा 115 किलोमीटर झाल्यानंतर चिपळूण आहे. म्हणजे 2 तासाने आपण परत एकदा ब्रेक घेऊ, तेव्हा आपण परत भेटूया. चला जस्ट आता चिपळूणला पोचलेलो आहे. खानावळ इथे शोधावी लागते, कारण ज्या लोकेशनला थांबलेलं आहे त्याच्या आजूबाजूला कुठे अशी हॉटेल अशी काही दिसत नाही आहे. एक सरबतवाला तिकडे पाठीमागे आहे, त्याच्याकडे जस्ट जाऊन सरबत पिलं आहे. तिकडेच एका ताईनं विचारलं, त्या बोललं पुढे कुठेतरी खानावळ आहे डाव्या बाजूला साई कृपामध्ये. जरा भरपूर दमायला झालेलं आहे. कंटिन्युअस गाडी चालवून 200 किलोमीटर. आधी परत सावलीत बसूया थोडा वेळ, मग जेवायला जातो. मग तिकडून निघून डायरेक्ट रत्नागिरी. चला भेटूया रत्नागिरीमध्ये. भाटेगावातून भाटे ब्रिज क्रॉस करून देवगडच्या दिशेने चाललो आहे. काय सीन दिसतंय बघा. आता आपण रत्नागिरी भाटे बीचवर निघूया, कारण जवळजवळ संध्याकाळचे 3:45 वाजत आलेले आहे. आणि माझी बाईकची फर्स्ट राईड आहे मुंबईवरून मालवणला येण्याची. तर शक्यतो उशीर न झालेला बरा, त्याच्यामुळे लवकर निघालेलं बरं. इथे अजून बरंच अंतर पार करायचं आहे. आणि जर वेळेत पोचलो तर तिकडचं रात्रीचं शूटिंग वगैरे करता येईल मला, कसं पोचलो काय हे सगळं. पण उशीर झाला तर काळोखात तेवढं मला शूटिंग करता येणार नाही. तर आपण लवकरात लवकर निघूया आणि पुढे भेटूया आपण. आता मित्रांनो मी नुकतंच कुडाळ क्रॉस केलेलं आहे, परंतु मला इथे येईच तर रात्री 9:30 ते 9:45 वाजलेले. फर्स्ट राईड होती मुंबईवरून गावाला येण्याची, त्यामुळे निवांत येत होतो. पुढचं रेकॉर्डिंग करता येणार नाही, कारण घरातील पण माणसं झोपलेली असतील. त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा मुंबई पुणा किंवा मुंबई गोवा किंवा मुंबई कोकण हे राईड करत असताना आपण स्टार्ट टू एंड पूर्णपणे सगळं दाखवूया.